विधानसभा निवडणुकीमधल्या पराभवानंतर नाना पटोले हे हायकमांडची भेट घेणार आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारणार आहेत। आज राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची भूमिका हे नाना पटोले मांडतील अशी माहिती पुढे येते। त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा ते देणार असल्याची माहिती आहे। तर काँग्रेसच्या कोटातही मोठी बातमी येते। थेट जाऊयात, प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, नाना पटोले आज आपला राजीनामा देणार आहेत, मोठी घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल। अगदीच, कारण राज्यातील जो पराभव काँग्रेसचा झालेला आहे त्याची जबाबदारी नाना पटोले स्वीकारायला तयार आहेत। नाना पटोले या सगळ्या संदर्भामध्ये आपला राजीनामा देऊ इच्छितात आणि या सगळ्या संदर्भामध्ये ते आज सोनिया गांधी त्याचबरोबर राहुल गांधी यांची भेट घेतील आणि या भेटीनंतर त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेतील। अद्यापपर्यंत त्यांनी राजीनामा दिलेला नाहीये आणि तो काँग्रेस अध्यक्ष स्वीकारणार की नाही यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे मुद्दे देखील आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये फूट झाली होती, मात्र काँग्रेसचे जे संघटन आहे ते कायम होतं आणि संघटनात्मक एवढी मोठी जबाबदारी असते ती प्रदेशाध्यक्षावरती। जुनं संघटन आणि नवीन संघटन याची जोडी तयार करून निवडणुकांना सामोरं जावं लागतं। म्हणून कारण जर आपण पाहिलं 4 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या तर त्यामध्ये घवघवीत यश मिळालं, मात्र झालेला हा जो पराभव आहे त्याची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी नाना पटोले या ठिकाणी मांडतील ही निश्चितच आहे। मात्र अद्यापपर्यंत हा राजीनामा स्वीकारायचा की नाही या संदर्भात भूमिका हे केंद्रातील तीनही नेते घेतील। त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भूमिका काय असणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण या निवडणुका झाल्यानंतर राज्यामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या संघटना मजबूत करणाऱ्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नवीन नेता कोण हा देखील एक प्रश्न आहे। त्यामुळे तात्काळ त्यांचा राजीनामा स्वीकारतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मात्र या सगळ्या पराभवाची जबाबदारी नैतिक म्हणून नाना पटोले घेणार का, तर निश्चितपणे घेणार आणि त्यामुळे ते आज राजीनामा देण्याची शक्यता आहे। तो स्वीकारला जातो की नाही हा पुढचा प्रश्न आहे, पण अद्यापपर्यंत राजीनामा दिलेला नाहीये। मात्र पक्षाच्या संदर्भात भविष्यातील ज्या योजना आहेत, काय पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच या संदर्भात निर्णय होणार। सध्या तरी अपयश आलेले आहे, अपयशाची जबाबदारी नाना पटोले घेणार की तर निश्चितपणे घेणार। मात्र अद्यापपर्यंत राजीनामा दिलेला नाही, मात्र तयारी जी आहे मनाची ती निश्चितपणे नाना पटोले यांनी दाखवलेली आहे। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी भेट घेतल्यानंतर या संदर्भात निर्णय होईल। त्यानंतर राजीनामा हा मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे दिला जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत गुरु सध्या त्यांच्या राजीनाम्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे, मात्र राजीनामा अद्यापपर्यंत दिलेला नाही आणि तो दिला तरी पक्षाचे अध्यक्ष ते स्वीकारतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर, नाना पटोले आज दिल्लीमध्ये जात आहेत। विधानसभा निवडणुकीमधल्या पराभवानंतर नाना पटोले हायकमांडची आज भेट घेणार आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्यामधल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारणार आहेत। आज राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची भूमिका ते मांडतील। त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा नाना पटोले देणार आहेत। आणि याच विषयी आपण बोलूया, पुन्हा एकदा जाऊया शिवाजी काळे यांच्याकडे। शिवाजी, जर का आपण बघितलं तर जागा वाटपादरम्यान असेल किंवा मग पुढे जेव्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण या सगळ्या चर्चा महाविकास आघाडीमध्ये सुरू होता तेव्हा सुद्धा नाना पटोले हे फ्रंट फूटवरती होते। त्यांच्यातला आणि राऊतांमधला वाद समोर आलेला होता अनेक ठिकाणी, त्यामुळे याच्यामध्ये बिछुट निर्माण झालं का महाविकास आघाडीमध्ये अशाही सगळ्या चर्चा आहे।